हरिने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले. जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे आणि मला वाटतं ही समजून घेतली पाहिजे. मनुष्यानं जीवन कशाला म्हणावं हे पहिल्यांदा लक्षात ठेवावं. इंद्रियाच्या माध्यमातून आपण जगू लागलो त्याला जगणं म्हणावं, याला जीवन म्हणता येणार नाही. पण अंतःकरणाच्या माध्यमातून जर आपण जगू लागलो तर याला जीवन म्हणावं. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज, पशु पक्षी कशाच्या निमित्ताने जगतात? आमच्या हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज यांचा उल्लेख राहून गेला. महाराजांचीही मी तर म्हणेल की एक संस्थेतून आलेलं ते जुनं, आणि ज्यांना अंतरंगाची जाणीव, मी स्तुती करतोय असं नाही, मला ती स्तुती करताही येत नाही, पण कुठंतरी अध्यात्माची जाणीव असणारे, ओळख असणारे असे शिवाजी महाराज आहेत. मी तुम्हाला तर प्रश्न विचारायला लागलो म्हणून तुमची आठवण झाली मला की मानवी जीवन जे आहे ते जगण्याला प्राधान्य देणार आहे का जिवंत राहण्याला प्राधान्य देणार आहे? बोला मला. मानवी जीवन हे जिवंत राहण्याला प्राधान्य देणार आहे. जगण्याला प्राधान्य पशुही देतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दोन अंगानं आपल्याला जीवन चालवता येतं. एक कर्माचा भाग आहे आणि एक कर्तृत्वाचा भाग आहे. कर्माचा जो भाग आहे तो आपल्याला करावा लागतो का तो वाट्याला येतो? तो वाट्याला येतो. आलिया भोगाशी. कर्माचा जो विभाग आहे तो आपल्या वाट्याला येतो, आपण फक्त त्याच्यातून मार्ग काढायचा. मी तर असं म्हणेल की परमार्थ का करायचा, तर मागच्या जन्माचा असणारा जे कर्म आहे ते अनुकूल असेल अथवा प्रतिकूल असेल, त्याच्यातून योग्य मार्ग काढण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याचं नाव आहे परमार्थ. विठ्ठल दोन अंग मी आपल्या पुढे ठेवतो, ऐका जरा. संसार म्हणजे धन, संसार म्हणजे धन, आणि परमार्थ म्हणजे गुण. परमार्थ म्हणजे गुण. स्वाभाविक माणसाला काय आवडतं? आता माणसाला म्हणण्यापेक्षा आम्हाला सुद्धा अधिक काय आवडू लागलं, लोकांची सांगायची काय आवश्यकता मला. स्वाभाविक माणसाला काय आवडतं? धन आवडतं. पण लक्षात ठेवा, धनानं मनुष्य सुखी होतो का आनंदी होतो? नाही ना महाराज. धनानं सुखी होईल, इतरापेक्षा त्याच्या भौतिक सुविधा वेगळ्या असतील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धनानं आनंदी जर झाला असता तर साधू संतांनी त्याचा त्यागच केला नसता. धन हे आनंदाला कारण नाही, धन हे सुखाला जरूर कारण आहे. दुःखरूप असणारा जो संसार आहे त्याच्यातून इतरापेक्षा वेगळ्या सुखसुविधा उपलब्ध झाल्या तर काय निर्माण होईल? सुख निर्माण होईल. म्हणून मला आपल्याला प्रामाणिकपणे सांगायचंय की पशवादिक जीवन सुखासाठीच काय करतंय? धडपड करतंय. दुपारच्या या तीव्र उन्हामध्ये पक्षी देखील काय शोधतो? सावली म्हणा, एक सुख म्हणू आपण त्या निमित्तानं. एक पक्षी देखील ज्याच्याकडे मर्यादित स्वरूपाचं ज्ञान आहे तो देखील दुपारच्या वेळेला कशाची अपेक्षा करतो? सुखाची अपेक्षा करतो. मानवानेही सुखाची अपेक्षा करणं याला फार वेगळेपणा नाही. पण ज्या वेळेला तुम्ही आनंदाची अपेक्षा कराल, आणि जो आनंद इंद्रियाला बाजूला केल्यानंतरच मिळतो. विठ्ठल विठ्ठल आणि त्या आनंदासाठी जर तुम्हाला काय कशाची गरज असेल तर त्या आनंदासाठी गरज आहे महाराज चित्तवृत्तीची. त्याच्यासाठी गरज कशाची? चित्तवृत्तीची. आणि जोपर्यंत ही चित्तवृत्ती त्याच्याशी लीन होत नाही, एक लक्षात ठेवा,
संसारातलं दुःख इंद्रियाच्या माध्यमातून येतं का चित्ताच्या माध्यमातून? संसारातल्या दुःखालाही कारण चित्तच आहे आणि परमार्थातल्या सुखालाही कारण चित्त आहे. कोणीतरी आपली निंदा केली, चित्तावर आल्यानंतर दुःख आहे का कानावर आल्यानंतर दुःख आहे? तर तितक्या पुरता तो विषय असेल तेवढ्या पुरतं ते येऊन जाईल. पण ज्या वेळेला तुमच्या ती गोष्ट पुन्हा 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 मनात येते, पुन्हा पुन्हा स्मरणात येतं, त्याचं काय वाढत चाललं? दुःख वाढत चाललं. संसार चित्ताचा विषय बनवला तर दुःखाला कारण आहे आणि परमार्थ चित्ताचा विषय केला तर आनंदाला कारण आहे. विठ्ठल विठ्ठल. इथं जगद्गुरु तुकोबार आहे, ज्यांनी प्रपंचाचे जाळोनी संसार बैसलो अंगणी, ज्यांनी प्रपंच संपवला. नीट ऐका थोडा प्रसंग. ज्यांनी प्रपंच संपवला ते वर्णन कोणाचं करतात? प्रपंच करणाराचं का न करणाराचं? प्रपंच करणाराचं वर्णन आहे. हे गोपी काय करतात? रोज दिवसभर काम करतात, दह्या दुधाचा व्यवसाय करतात. भगवान आलाय हा भाग वेगळा, पण जगद्गुरु तुकोबारा ज्या अर्थी गोपीचं वर्णन करतात त्या अर्थी गोपींचा अधिकार काय असला पाहिजे? मोठा असला पाहिजे. सर्वसामान्य व्यक्ती महाराज एका मंडप मध्ये कुठंतरी बाजूला बसलेली आहे, दिसण्यासाठी फार विशेष नाही, अंगावर वेगळे कपडे नाहीत, काही नाहीत. प्रधानमंत्र्याचं भाषण सुरू होतं आणि अचानक प्रधानमंत्र्याची नजर गेली आणि त्यांनी नावानिशी आवाज देऊन पुढे बोलावलं. काय झालं? जी जाणकार मंडळी होती त्यांनी मनातल्या मनात ओळखलं की व्यक्ती कशी असली पाहिजे? विशेष असली पाहिजे. मला वाटतं गोपींचं वर्णन जर जगद्गुरु तुकोबाराय करत असतील तर गोपी नक्की विशेष आहेत. विठ्ठल काय विशेषता आहे गोपीची? महाराज गोपी जीवनाची विशेषता नीट ऐका. गोपी जीवनाची विशेषता ना यज्ञ अगादी कर्म आहे, ना तपादी साधन आहेत, ना अन्य पूजा पाठ आहे. गोपीचं वर्म आहे महाराज फक्त चित्तवृत्तीची एकाग्रता. आणि ती चित्तवृत्ती ज्या वेळेला त्याच्या ठिकाणी लीन झाली, अशा असणाऱ्या गोपींनी स्वतःचा स्वानुभव अभंगाच्या पहिल्या हरणे माझे हरिले चित्त, 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 हरणे माझे हरिले चित्त. भारविता विसरले, भारविता विसरले राम, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. भारविता विसरले, भारविता विसरले, विसरले राम, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. यात एक महत्वाचा मुद्दा आहे महाराज. गोपी चित्तवृत्ती देवाकडे लावतात, पण काय सांगतात? हरिने माझे हरिले चित्त. माणूस पराधीन कशात आहे? इंद्रियाच्या बाबतीमध्ये पराधीन आहे का चित्ताच्या बाबतीत पराधीन आहे? नाही, कदाचित मला वाटतं आपलं उत्तर चूक नाही, पण इंद्रियाला कदाचित बदलता येईल, पण मन जर नाही आवरता आलं ना तर महाराज इंद्रियालाही थांबवता येणार नाही.
गोपी इथं वर्णन करून सांगतात की त्या कृष्णानं आमचं चित्त काय केले, चित्त वेधिले नंदाच्या नंदने, तुका मने येणे गरुड ध्वजे. परमार्थ ऐकायचा का परमार्थ शिकायचा? हा म्हणजेच शिकणे किंवा अंगीकार. ऐकायचा का शिकायचा? शिकायचा. संसार ऐकायचा का शिकायचा? काय करायचं? मला फक्त ऐकत जा ना, त्याच्यासारखा शिकून कशाला बसता येणार? कारण त्याचं प्रारब्ध वेगळं, त्याचा प्रयत्न वेगळा, त्याची प्रॉपर्टी वेगळी. फक्त त्याचा ऐकावा, त्याचा शिकण्याचा प्रयत्न करू नका. विठ्ठल आम्ही परमार्थ शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत, आम्ही विनाकारण प्रपंच काय करतो, शिकण्याचा. एक लक्षात ठेवा महाराज, शिकण्याचा प्रयत्न करू नका असा त्याचा अर्थ लगेच लावू नका. एखादा चांगलं कार्य करत असेल तर प्रेरणा घ्या, त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न जरूर करा. पण त्या प्रयत्नाला जर अपयश आलं तर ते प्रारब्धावर सोडून द्या, तिथं दुःखी होऊ नका. आणि ज्या वेळेला चित्तवृत्तीचा देव विषय देव बनतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं काय होतं महाराज, भार वित्त विसरले. वित्त नाम संपत्ती, वित्त नाम संपत्ती ही भार वाटते महाराज. काय होतं सांगू तुम्हाला, आम्ही जर त्याला चित्ताचा विषय बनवलं तर ते सुख दुःखाला कारण ठरतं. याला काल्पनिक उदाहरण देतो, ऐका जरा. एक गृहस्थ आहेत, कंपनीचे मालक आहेत, एक 500 कर्मचारी त्यांच्याकडे आहेत. काल्पनिक उदाहरण देतो. आणि जवळजवळ 500 कर्मचारी ज्या कंपनीमध्ये आहेत, दिवसभर त्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनी काय केले, काम केले. तो मालक त्या कंपनीत आलाही नाही. दिवसभर काम केलेला जो कर्मचारी आहे संध्याकाळी निवांत झोपला का, झोपले नाहीत. तो मालक बरं, तो तर कामालाही आला नव्हता आणि कामही केलं नव्हतं. याचं कारण आहे मालकानं कंपनीला चित्ताचा विषय बनवलं आणि कर्मचाऱ्यानं इंद्रियाचा विषय बनवलं. विठ्ठल प्रपंच फक्त चित्ताचा विषय बनवू नका मला, त्याला चित्ताचा विषय बनवू नका. आहे मी आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. संसार डोक्यानं करायचा का डोक्यात घ्यायचा? डोक्यानं करा, जरूर करा. मला जेवढी बुद्धी लावता येईल तेवढी लावा. सध्या आपल्याला विज्ञानाचं सहकार्य, टेक्नॉलॉजी आहे. जेवढं करता येईल तेवढं डोकं लावून करा. फक्त त्याला कशात घेऊ नका, डोक्यात घेऊ नका. आणि कथा कीर्तन फक्त डोक्यानं ऐकू नका, तिला डोक्यात घेण्याचा. विठ्ठला 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 विठ्ठला. मी आपल्याला एक गोष्ट सांगेल. संसार शब्दातला फक्त स सांभाळता आला ना तर महाराज त्याचं सार झालं. संसार शब्द किती अक्षराचा आहे? 3 अक्षराचा. त्याच्यातलं फक्त पहिलं स सांभाळा, जीवनाचं काय झालं, सार झालं. मला स म्हणजे संयम, सदाचार, सत्संगती, सत्कर्म. फक्त स सांभाळा. नव्हे कदाचित तुम्ही असा तर्क विचार कराल की संसाराला सुद्धा काय आहे, स आहेच ना, चालल महाराज, काही अडचण नाही, संसारही सांभाळा. विठ्ठला विठ्ठला. इथं हा जो प्रपंच आहे महाराज, ही व्यवस्था आहे, प्रपंच ही व्यवस्था आहे. आणि ती सातत्यानं एक दुसऱ्याकडं दिल्या जाते, एक दुसऱ्याकडं दिल्या जाते. ती एक व्यवस्था आहे. गाडीचा प्रवास करत असताना, गाडीचा प्रवास करत असताना आपला परिचित व्यक्ती आहे, परिचित व्यक्ती आहे
आणि आपण पाहिले त्याला की बराच वेळ तो उभा राहून प्रवास करतोय, बराच वेळ उभा राहून प्रवास करतोय. तुमचं उतरण्याचं ठिकाण आता जवळ आलेलं आहे, तुम्हाला माहित आहे. तुम्ही उभा राहता आणि कोणाला बस म्हणता? का बस म्हणू लागले तुम्ही? कारण तुम्हाला माहित आहे आता माझी कशाची वेळ आली, उतरण्याची वेळ आली. म्हणून आपण गाडीत लवकर काय करून टाकतो, जागा देतो. मला वाटतं आपल्यालाही उतरण्याची वेळ माहीत असते तरी सुद्धा आम्ही जागा रिकामी. विठ्ठल विठ्ठल मला त्या दोघालाही आनंद आहे, जागा देणारालाही आनंद आहे आणि ज्याला बसवलं त्यालाही आनंद आहे. कोर्टात प्रकरण जातं तरी जागा देत नाही. विठ्ठल तुकोबारांचे अभंग समजून घ्या. मला तुम्ही त्याला भार माना, त्याला काय माना, भार माना. तुमचं ते नाही असं नाही. चला मी आणखी दुसरा बाजून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. 10 लाखाची पेटी घेऊन बँकेतला कर्मचारी दुसऱ्या बँकेत जमा करायला चाललेला आहे. डोक्यावर पेटी कितीची? 10 लाखाची. ती त्याचे आहेत का त्याचे नाहीत? त्याचे आहेत का त्याचे नाहीत? नाही. भेटा उद्या त्याला. कीर्तनात ऐकलं म्हणा तुझे नाही. ऐका, त्याचे नाहीत हे उत्तर आहे खरंय. आता त्याचे नाहीत का त्यातले काहीच त्याचे नाहीत? पगारापुरते आहेत मला. 10 लाखातला काही अंश कोणाचा आहे? त्याचा आहे. मग प्रपंचाचा असंच आहे ना, सगळा प्रपंच आपला का काही अंश आपला आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज तो त्याचं ओझ मानत नाही, तो त्याला आसक्त होत नाही. नोकरीले सांगा राहिले निशाळ, नोकरीले सांगा राहिले निशाळ, नोकरीले सांगा राहिले निशाळ. लागवड दिवाळा ममतेचा, लागवड दिवाळा ममतेचा, या नवे अद्वैत खरे ब्रह्मज्ञाना, या नवे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. गोड प्रमाणे न करी रे संग, संग करू नका. मला वस्तू दुःखाला कारण आहे का तिचा संग दुःखाला कारण आहे? तुम्हाला चालता चालता कोणाची तरी घड्याळ सापडली किंवा आणखी एखादी वस्तू सापडली. तुम्हाला सापडल्या सापडल्या ती माझी वाटली का? नाही वाटली. तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्याला विचारलं, बाबा ही मला सापडली. घरी आल्यावर गल्लीतही विचारलं, कोणीच म्हणलं नाही. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 4 दिवसानं ज्याची होती त्याला शोध लागला आणि तो मागायला आला. आता देताना जरा जड गेलं का देऊन टाकली? काय झालं? काही नाही, 4 दिवसाची संगती. विठ्ठल विठ्ठल बाकी दुसरा परिणाम काही नाही झाला. यांनी प्रमाण दिलं म्हणून सांगितलं, न करी रे संग. त्याची झालेली संगती ही ममता तयार करते. प्रपंच करत असताना प्रपंचात राहायचं नाही असं नाही. महाराज मी प्रपंचात राहतोय असं म्हणू नका. थोडं उलट ऐकायचं शिका. प्रपंचात माझ्या सोबत जे आहेत, मी त्यांच्या सोबत आहे का ते माझ्या सोबत आहेत? ते माझ्या सोबत आहेत. चांगले असतील तरी आहेत आणि चांगले नसतील तरी आहेत, कारण माझं कर्मच त्या प्रकारचं आहे. म्हणून ते काय आहेत? माझ्या
सोबत आहे. मी कुणाच्या सोबत नाही महाराज. अलिप्त कमळ जळी जैसे. जगद्गुरु तुकोबाराय कुणाच्याही सोबत राहिले नाहीत, पण त्यांच्या सोबत जे जे आले त्या कोणालाही नाकारलं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून गोपी जीवन आपल्या पुढे मांडत असताना संपत्ती जर भगवत चित्तवृत्ती त्या ठिकाणी वेधल्या गेली तर तेवढ्या पुरतं ते काय वाटावं. भारवित्त विसरले. परमार्थाची ही खून आहे महाराज. परमार्थ करत असताना काय करावं. चित्तवृत्ती देवाकडे लागावी आणि तेवढ्या काळापुरता तो प्रपंच काय वाटावा. भार वाटावा. एक प्रकारचं ते ओझं वाटावं. आणि ते ज्या वेळेला वाटेल आणि चित्तवृत्ती ज्या वेळेला त्याच्याशी लीन होईल त्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या गोपी स्वतःला प्रश्न विचारतात की देवा मी तुझ्यापासून कसं घरी जाऊ अभंगाचं दुसरं. आता कैसे जाऊ घरा. 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 नोहे परवालौके का. नोहे परवालौके का. हो आता कैसे जाऊ घरा. आता कैसे जाऊ घरा. लोहे बरहालोके का. लोहे बरहालोके का. आता कैसे जाऊ घरा. आता कैसे जाऊ घरा. आता कैसे जाऊ घरा. ती गोपी सांगते महाराज मी आता घरी कसं जाऊ. दोन भाग घ्या याचे. चित्तवृत्ती जर देवाकडे लीन झाली तर मनुष्य प्रपंचाकडे जाऊ शकत नाही. आणि इकडं एकीकडं जर वित्त नाम संपत्तीला जर आपलं मानलं तर आता त्या घराला जाता येणार नाही. कोणत्या घराला. आम्ही वैकुंठवासी किंवा ममे अंश जीवलोके आलो निजाच्या माहेरा. आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे ते असणारं जे घर आहे. इथं चित्तवृत्ती या ठिकाणी तयार झाली तर त्या ठिकाणी जाता येणार नाही. म्हणून या गोपींनी सांगितलं महाराज आमची वृत्ती आता घरी जाण्याची नाही. ऐका आमची वृत्ती घरी जाण्याची नाही. पण कशामुळं चाललोत आम्ही. लौकिकानं चाललोत मला. खरं सांगा आपल्याला कीर्तन संपल्यावर घरी जावं वाटतं का जावं वाटत नाही. काय शिवाजी महाराज. कारण नो हे बरा लौकिक त्यांना माहिती आहे महाराज बाकीचे लोक मला वेड्यात काढतील. बरोबर आहे ना. नो हे बरा लौकिक. का मी का घरी जाऊ महाराज. कारण घरी जावं चित्ताला सहकार्य करणारे विषय का चित्ताला चंचल करणारे विषय. प्रपंच चित्ताला प्रतिकूल आहे इंद्रियाला अनुकूल आहे. विठ्ठला प्रपंच दुःखाचं नाही महाराज. प्रपंच वाईट नाही. आसोनी संसारी फक्त तो अनुकूल नाही. तिथं चित्तवृत्ती भिन्न भिन्न मार्गाने विक्षिप्त होते. म्हणून तुकोबाराय म्हणतात किंवा त्या गोपी भावनेनं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ती गोपी सांगते की जी चित्तवृत्ती त्याच्या ठिकाणी लीन झाली आता कैशी जाऊ घरा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा संसार दाखवावा का परमार्थ दाखवावा.
तुम्ही ज्याच्यात आहेत ते दाखवू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही चांगले संसारिक असाल, श्रीमंत असाल तर श्रीमंती दाखवू नका, आणि चांगले विद्वान महाराज असाल तर विद्वत्ता दाखवू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण साधू संतांनी स्वतःला सातत्यानं लपवण्याचा प्रयत्न केला. मला एरवी तरी मी मूर्खो कायमी पतित कीर्तिवानो. इथं या असणारा गोपी सुद्धा सांगतात, देवा खरं सांगू, आम्हाला खरंच आता घरी जावं वाटत नाही, खरंच जावं वाटत नाही, पण काय करावं, नोहे बरा लौकिक. याच्यात काय होईल, प्रपंचातले जे पारखी आहेत ना, जे जाणकार आहेत, ते आमच्या घरच्याला सांगतील आणि परिणाम परिवार विरुद्ध जाईल. अभंगाचं तिसरं चरण. पारखे याची सांगता कोटी, पारखे याची सांगता कोटी, पारखे याची सांगता गोष्टी, पारखे याची सांगता गोष्टी. करते गोटे करते कुठे खाते कोटे घरचे कोटे खातेला पैसे जाऊ करा, आता पैसे जाऊ करा. पारखियाशी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील. नीट ऐकून घ्या महाराज. आपल्या समोर जर परिवार आणि परमेश्वर असे दोघं जर उभे केले तर प्रेम कोणावर करायचं? फक्त कुणाला करायचं एका वाक्यातच उत्तर द्या ना. परिवार आणि परमेश्वर या दोघाला जर तुमच्या पुढे उभं केलं तर प्रेम कोणावर करायचं? त्यांना परिवार मानायचं का परमेश्वर मानायचं हा नंतर तो साधन संपन्न, ज्याला अनुबंध चतुष्टय तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ते झाल्यावर म्हणू आपण. पण आज तरी आपली दृष्टी काय पाहिजे महाराज, आपण ज्याच्यात आहे त्याला माना. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, कारण तुकोबाऱ्यांचं प्रमाण ठेवेल मी तुमच्या पुढे. वरम सर्वेश्वर पूजनाचे, वरम सर्वेश्वर पूजनाचे, कोण्याही जीवाचा नखर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. देवाच्या पूजनाचं मर्मच सांगितलं मला. काय करू नका, मत्सर करू नका कोणाही जीवाचा. चला त्याच्या पुढे जाऊन बोलतो तुम्हाला. संसार सांभाळायचा का संसारातली माणसं सांभाळायची? संसार गेला तर जाऊ द्या महाराज, पण काय सांभाळा महाराज. संसार सांभाळल्यानंच माणसं तुटायला लागली. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, मी
बोलत नाही महाराज, गोपीच्या भाव समोर ठेवतो. घरची कुटी, कुटी नामगारानं. ही सगळी माणसं काय करतील, माझ्या विरुद्ध होतील. कारण मी जर या सगळ्या गोष्टी नाही केल्या, मी जर याच ठिकाणी थांबले, तर प्रपंचामध्ये काय सांभाळावं लागतं हे जगद्गुरु तुकोबाराय गोपी मुखातून आपल्याला सांगतात. की प्रपंचामध्ये प्रॉपर्टी नाही सांभाळायची महाराज, परिवार सांभाळायचा. मला त्यांना सांभाळायचंय. घरची कुटी खाते. रावण पराभूत झाला आणि राम विजयी झाले. फक्त फरक एकच होता, एकाच्या सोबत भाऊ होता आणि दुसऱ्याच्या सोबत भाऊ नव्हता. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून प्रपंच आणि परमार्थ ही तारेवरची कसरत आहे महाराज. याला बाजूला करता येत नाही, कारण तो कर्मानं प्राप्त झालाय. आणि त्याच्यात जर आपल्याला थांबायचं, म्हणून साधू संतांची काही जी प्रमाण आहेत ना महाराज, न लगती सायास जावे वनांतरा, ही इथं लावायची. कुठं लावायची? अशी ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला तुम्ही फक्त काय करा, भगवत चिंतनामध्ये काळ सारावा चिंतने, त्यावेळेला ती लावा. आणि मग आहे जो प्रपंच किंवा तुमच्या वाट्याला जे कर्म आलंय त्या कर्मामध्ये शांत रहा, निवांत रहा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे निवांत राही, 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 निवांत राही, निवांत राही, तुका म्हणे निवांत राही. पाहिले पाही परतोनी, पाहिले पाही परतोनी, आता कैसे जावो घरा, आता कैसे जावो घरा. पहिले पायी परतोनी, पहिले पायी परतोनी, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. पार खुमा पार कुमारी, पार खुमा पार कुमारी, पार कुमारी, पार कुमारी, पार कुमारी. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाहे परतोनी. जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे. काय होतं, संतांनी समाजाला परमार्थ सांगितला का संतानं समाजाला संसार सांगितला? काय सांगितलं? संसारच सांगितलं. संसार बी नका म्हणून, संसारच सांगितला. फक्त त्या संसारात राहत असताना जो ज्या गोष्टीनं तो खराब होतो त्याला काय करा, बाजूला करा. त्याला त्याच्यामध्ये येऊ देऊ नका. तो आहे चांगला मला. फक्त तुम्ही त्याच्या ठिकाणी काय करा, प्रारब्धवाद जर आपल्याला मान्य असेल तर मनुष्य निवांत राहील. निवांत शब्दाचा अर्थ काय? काही न करणं असा नका लो महाराज. निवांत शब्दाचा अर्थ, आता एखाद्या बापाच्या मुखातून तुम्हाला एखाद्या बापाच्या मुखातून शब्द ऐकायला मिळेल की आता मुलीला वाटे लावलं आणि मी काय झालो. मग निवांत शब्दाचा अर्थ काय? अरे निवांत शब्दाचा अर्थ कार्यानंतर. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थाचा विचार न करता प्रपंचाचा विचार करतो आणि ती वृत्ती सदैव काय राहते, विचलित होते. आणि विचलित झालेली वृत्ती परमार्थाला बाधक आहे.
प्रपंचामध्ये निवांत राहायचं या शब्दाचा अर्थ काय? काही न करणे हा नाही महाराज, काही न करणे हा नाही. आपल्याला जर 25 क्विंटल कापूस झाला आणि आपल्या भावाला सारख्याच वाटण्यात सगळं सारखं आहे, आपल्याला 25 झाला आणि त्याला 45 झाला, आपल्याला काय वाटायला लागलं? आपण निवांत आहेत का निवांत नाहीत? काय संबंध आहे? वाटण्या झाल्या, ज्याचं त्याची मेहनत वेगळी आहे आणि प्रारब्ध कर्म वेगळे आहे. तुम्ही फक्त त्या ठिकाणी विचलित होऊ नका, निवांत राहा. विठ्ठल महाराज जगद्गुरु तुकोबारांच्या समोर छत्रपती शिवाजीराजांनी नजराने आणले होते. महाराज निवांत होते. एर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान. कारण मी त्याच्यातली जी चित्तवृत्ती आहे ना ती कधीच काढून घेतली. विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेशे. प्रपंचामध्ये निवांत राहणं या शब्दाचा अर्थ एवढाच घ्या. कार्य जरूर करा, मेहनत घ्या, कष्ट घ्या, पण कदाचित फल जर नाही मिळालं तर दुःखी होऊ नका. विठ्ठल इथं थांबा. कारण इथं जर आपण थांबलो नाही, एक उदाहरण मी देत असतो. मांड्या इतक्या गाळामध्ये जर तुम्ही गेलात तर आता हालचाल करावी का निवांत राहावं? बस संसार हा एक असाच काय महाराज. इथं चिखलात उभ्या माणसाला बसा वाटतं का बसता येत नाही? बसा वाटतं का बसता येत नाही? बस याचंच नाव संसार आहे महाराज. बसावं वाटतं पण काय होत नाही, बसता येत नाही. चाला निघावं वाटतं पण निघता येत नाही. निघण्याचा प्रयत्न केला तर खाली जातो का वर जातो? विठ्ठल विठ्ठल मग तुकोबारांनी काय सांगितलं महाराज? पाहिले पाहे परतोनी. परतोनी म्हणजे थोडं माग पहा. मागे पहा या शब्दाचा अर्थ काहीतरी कर्म असेल महाराज, माझं अनुकूल असेल प्रतिकूल असेल, केले कर्म झाले तिचे भोग आले. प्रपंच स्मरणातला गेला, प्रपंचातले परिणाम बाजूला केले की परमार्थ निवांत करता येतो महाराज. प्रपंचाचे परिणाम आणि स्मरणातला प्रपंच गेला की काय करता येतो? निवांत करता येतो महाराज. 8 दिवसापूर्वीच 80,000ला म्हैस आणलेली आहे. काल्पनिक उदाहरण आहे. कुणाची त्या किमतीची असेल तर आमच्याच म्हशीचं सांगितलं म्हणू नका. काल्पनिक उदाहरण देऊ लागलो. आमची मनेरवडीची मंडळी म्हणून बोललो. 8 दिवसापूर्वी 80,000ची म्हैस आणली. कीर्तनात नेमकं सगळ्यात पुढे येऊन बसलो आणि एक 15 मिनिट कीर्तन झालं असेल सुरुवात होऊन. तेवढ्यात घरून एक फोन आला आणि सांगितलं म्हैस कसं तरीच करते. म्हैस काय करते? आता इतका समोर बसला होता की तिथून उठणं शक्य नाही. मला वाटतं म्हैस तिथं कसं तरी करत होती. विठ्ठल मी काय सांगितलं आपल्याला? फक्त काय बिघडलं त्याचं हे कुणालाही माहित नाही महाराज. त्याच्या शेजाऱ्याला सुद्धा माहित नाही. पण त्याची चित्तवृत्ती त्याच्यात होती का? काय झालं? काही नाही झालं महाराज. म्हैस इथं आली नाही, घरची माणसं आली नाहीत. फक्त त्यांनी तिथली घटना इथं चित्तवृत्तीत आणून टाकली आणि त्या चित्तवृत्तीनं त्याचा परिपाक हा झाला. आजही आपल्यावर तेवढा परिणाम होत नाही महाराज. कुणी जर तुम्हाला पंढरपूरचं वर्णन इथं सांगायला लागलं, जसं मी इथली घटना सांगितली तुम्हाला, इथली घटना सांगितली की म्हैस आजारी पडली,
ही घरची घटना इथं आल्यानंतर त्या घटनेनं आपल्यावर परिणाम केला का नाही? केला. एवढ्यात तुम्हाला फोन आला, अरे मी सध्या पंढरपूरच्या मंदिरात आहे, आता एक 5च मिनिटात माझं दर्शन होतंय, जवळजवळ गरुड खांबाच्या मागं मी आलेलो आहे, मला आता देव दिसू लागलेला आहे. आमच्या चित्तवृत्तीत काही बदल झालाय? विठ्ठल विठ्ठल कारण हे सगळं वर्णन ऐकलं आम्ही, पण कानानं ऐकलं महाराजात, मनावर अजिबात घेतलं नाही. आणि गोपी भावनेचं जर आपण वर्णन केलं तर हरीने माझे हरिले चित्त, इथं आमचं जे चित्तवृत्ती आहे त्या चित्तवृत्तीचं वेळोवेळी हरण होतं महाराज. कधी ती असणारी चित्तवृत्ती कुठं जाईल हे सांगता येणार नाही. जनक राजाचं उदाहरण आलेलं आहे, उदाहरण सांगून वेळ घेत नाही. फक्त वामदेवानं जनकाची परीक्षा पाहण्यासाठी केलेला प्रसंग आहे महाराज. जनक रोज तत्वज्ञान ऐकत होते, 1 तास रोज ऐकत होते. पाहायचं होतं त्यांना की जनकाची चित्तवृत्ती खरंच तन्मय झाली का. महाराज मायेनं राजवाड्याला आग लावून दिली. मायेनं सेवक धावतच आले महाराज आणि सांगितलं, महाराज राजवाडा पेटलाय, राजवाडा पेटलाय. त्यांनी सांगितलं, तो पेटलाय, मला अजून पेटवणार आहेत. विठ्ठल विठ्ठल आता तो पेटलाय, त्याचं काही करता येणार नाही, पण मला अजून काय करणारे कोणीतरी पेटवणारे, त्याच्या अगोदर मला काही करता येईल, मला माझं पाहू द्या. ही असणारी, म्हणून कर्म नैव ही संसिद्धी मास्थितो जनकादय. कर्माच्या बाबतीत त्याचं उदाहरण घेतलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय गोपीच्या भावनेनं आपल्याला पुढे मांडतात. तुका म्हणे निवांत राही, काय करा काही नका करू महाराज. पाहिले पाहे परतोनी, आता कैशी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक यथामती. अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. राहिलेल्या 10 मिनिटामध्ये आज काल्याचा प्रसंग आहे. आणि काला म्हटलं की भगवान कृष्णाचं चरित्र घेण्याची संप्रदायाचा दंडक आहे. कारण चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. चला मी आपल्याला विचारतो, रामाचं चरित्र आचरण्यासाठी चांगलं आहे का कृष्णाचं चरित्र आचरण्यासाठी चांगलं आहे? रामाचं. मग शिवाजी महाराज तुम्ही वनवासाला जाताल, महाराज कृष्णाचंच बरं आहे. विठ्ठल महाराज तू म्हणाल मग असं प्रमाण का दिलं, चरित्र ते उच्चारावे. प्रमाण याच्यासाठी दिलं महाराज, चरित्र ते उच्चारावे. कोणतं? केले देवे. केले देवे मथुरे नाही, केले देवे द्वारकेही नाही, तर केले देवे. कारण कालाचा प्रसंग फक्त कुठं आला? गोकुळात. आणि आज आपल्याला कोणतं वर्णन करायचं? काल्याचं. म्हणून तो दंडक घातला. याचा अर्थ असा नका घेऊ महाराज की कृष्ण चरित्र आचरणात आणता येईल. थोडी क्षमा मागून बोलेल मी परमार्थिक लोकांची. माझं तरी असं मत आहे महाराज की भगवान कृष्णानं संघर्षमय संसार करून दाखवला. संघर्षमय संसार करून दाखवला. ज्यांच्या जन्माला येताना कोणी आनंद व्यक्त करायला नव्हतं, कारण जन्म कारागृहात झाला. आणि ज्या वेळेला निजधामाला गेले त्यावेळेला परिवार अगोदर गेला, रडायला कोणी नव्हतं. विठ्ठल तरी भगवान कृष्णाचं चरित्र पहा महाराज, गोड चरित्र आहे. त्यांनी तुम्हाला आम्हाला आपल्या चरित्रातून संदेश दिला की बाबा या जीवनामध्ये किंवा या जगात तुम्ही येताल ना, त्यावेळेला काय करा. येणं हातात आहे, येणं हातात आहे का राहणं हातात आहे? येणं हातात नाही मला, राहणं हातात आहे. राहणं शब्दाचा अर्थ कुठं राहायचं. सत्कर्मात राहायचं का दुष्कर्मात, सदाचारात राहायचं का दुराचारात, सद्गुणात राहायचं का दुर्गुणात.
राहणं कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. भगवान कृष्णानं सांगितलं मी सुद्धा कारागृहात जन्माला आलो, कारण येणं माझ्या हातात नव्हतं, पण कुठं राहायचं ते माझ्या हातात होतं. म्हणून मी जन्माला येतानाच माझ्या वडिलाला सांगितलं मला कुठं घेऊन जा. नंदाच्या घराला मदने ही गोकुळाला, हे नंदाच्या घराला मदने ही गोकुळाला, आनंदाच्या घराला मजा नाही गोकुळाला, नंदाच्या घराला मजा नाही गोकुळाला. हे माया उपजली तेथे, देवी मजा निघेथे, माया उपजली तेथे, देवी मजा निघेथे. हे नंदाच्या घराला मदने गोकुळाला, हे नंदाच्या घराला मदने गोकुळाला, आनंदाच्या घराला मजा नाही गोकुळाला, नंदाच्या घराला नाही गोकुळाला. नंदाच्या घराला भगवंतानं सांगितलं महाराज तुम्हाला जर परमार्थामध्ये आपलं प्रपंचात राहायचंय ना तर जरूर राहा, फक्त कोणाच्या घरी जा? नंदाच्या घरी जा. नंदाचं घर म्हणजे कोणतं? ज्याचे विचार, ज्याची वाणी आणि ज्याची वर्तणूक दुसऱ्याला आनंद देते त्याचं नाव विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. एक सांगू तुम्हाला, आज आपण या खोपटीमध्ये आलो नाहीत महाराज, आपण कुठं आलो? नंदाच्या घराला. इथं आनंद आहे महाराज, इथं आनंद आहे. खरं सांगा, आपल्याला घर चांगलं वाटतं का हा मंडप चांगला वाटतो? घर चांगलं वाटतं का मंडप? फक्त एवढं सांगा. मंडप चांगला वाटतो. ऐका, या मंडप मध्ये येताना सुख आहे का मंडप मधून बाहेर पडताना सुख आहे? मंडप मध्ये येतानाही सुख आहे आणि जातानाही सुख आहे. घरामध्ये प्रवेश करताना सुख आहे का बाहेर पडताना सुख आहे? विठ्ठल विठ्ठल महाराज, कोणी असो, मी प्रापंचिकेचे, मी वेगळं सांगतो अशातला भाग नाही. फक्त भगवान कृष्णानं तुम्हाला मला संदेश दिलाय की बाबा तुम्ही वेळ मिळेल तेव्हा आनंदाच्या घरी जा. प्रपंच कसा जरी असला, कुणाचाही जरी असला महाराज, कुणाचाही असला, जगद्गुरु तुकोबारायचं मी 4 जीवन आपल्या पुढे मांडतो. परवा एका कीर्तनात मांडले मी. तुकोबारायांचं 4 प्रकारचं जीवन: वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन. कोणतं जीवन चांगलं होतं तुकोबारायांचं? परत ऐका, वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन. तुकोबारायांचं वैयक्तिक जीवन चांगलं होतं, कौटुंबिक जीवन चांगलं नव्हतं. बरे झाले देवा बाईल कर्कशा. सामाजिक जीवन चांगलं होतं का? नाही महाराज, गाववाल्याने त्रास दिला त्यांना. कोपला पाटील गावीचे हे लोक. आध्यात्मिक जीवन चांगलं होतं का? मंबाजी सारख्या माणसांनी खूप परमार्थात त्रास दिला. विठ्ठल 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 विठ्ठल. ब्रह्मे ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मे ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मे ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मे ब्रह्मरस. कामने आम्हा एकांताचा वास.
जीवन आहे महाराज. आणि खरं सांगू तुम्हाला, इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती महाराज, इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती सध्या गोकुळात आहे. एक आनंद आहे महाराज. इथं सुख नाही, बसायला जागा व्यवस्थित नाही, उन्हाळ्याच्या झळायला लागतात, पोटात भूक लागलेली आहे. कीर्तनकार कधी सोडतो कधी नाही. हरीने माझे, कदाचित त्या बाकीच्या गोष्टी विरुद्ध असतील, पण आनंदाच्या बाबतीत जर म्हणाल तर इथं काय. आणि जीवाला आज पारख जर काय झाला असेल तर महाराज आनंद हा पारखा झाला. भगवान कृष्ण गोकुळात आले. आणि ऐका, तुम्हाला वाटतं का महाराज गोकुळात आल्यानंतर आनंद आहे? हो, पण इथं सुद्धा काय केलं पाहिजे, इथं देखील आपण जागरूक असलं पाहिजे. कृष्ण गोकुळात आल्यानंतर त्या गोकुळामध्ये काय होतं? हा म्हणजे काय होतं त्या गोकुळात? तिथला व्यवसाय काय होता? दही दूध होतं. कृष्ण कशात जागरूक राहिले? म्हणजेच याच्यामध्ये जागे कशात राहिले तर त्याचं उत्तर असं आहे महाराज, कृष्णानं गोकुळात राहत असताना दही दूध लोणी स्वीकारलं आणि ताकाच्या बाबतीत जागरूक राहिले. विठ्ठल विठ्ठल कृष्णाला माहित होतं महाराज, कृष्णाला माहित होतं ताक ताक प्यायला चांगले का फलाला चांगले? ताक पिण्यासाठी चांगले का फलासाठी चांगले? ताक पिण्यासाठी चांगले आहे महाराज. पण जर कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर जर सगळ्या लोकांना ताक पारलं असतं यात, हा म्हणजे फल चांगलं नाही त्याचं, ते चवीसाठी चांगलं आहे, पण त्याचं फल आहे महाराज ते काय आणतं? गुंगी आणतं. व्यसनाचे पदार्थ फलासाठी चांगलेत का चवीसाठी चंगलेत? असं कसं दोन्ही नाही म्हणावं तर मग त्यांना विचारा ना, ते घेतात कसे? मला चव चांगली आहेच ना, फल चांगलं नाही. विठ्ठला विठ्ठला भाकरीपेक्षाही अधिक पैसे त्याला ककन पैसे. साधी पुडी सुद्धा भाकरीपेक्षा महाग आहे का स्वस्त आहे? भाकरीची चव चांगली आहे का भाकरीचं फल चांगलंय? आता भाकरीची चवही चांगली आणि फल चांगले, मी दोघांच्या साम्यात तुम्हाला विचारू लागलो की दोन्हीच विठ्ठल विठ्ठल हो, त्यांना जे सांगायचं तेच मला सांगायचं. कारण त्याचे आपण दोन्ही चांगलं मानलं असतं तर आपण त्याच्यापासून विभक्त झालो नसतो. कुठंतरी जीव एका ठिकाणी आसक्त बनला. मला फक्त आसक्ती आणि भक्ती आपल्या पुढे मांडायची. मला भगवान कृष्णानं आपल्या चरित्रात काय केलं आपण सरळ सांगतो की कृष्णानं काय केली? चोरी केली. महाराज कृष्णानं चोरी केली नाही. कृष्णाला एकच माहित होतं की माझ्या करण्यामध्ये जर जगाचं प्रबोधन होत असेल आणि जगाला मी चांगलं खायला जर शिकवत असेल तर प्रसंगी देव जोडे तरी करावा अधर्म. चालेल मला, कारण मी त्या मुलांना योग्य ठिकाणी नेत होते का अयोग्य ठिकाणी? होती ती म्हणायला चोरी, पण त्यांना देत होते ते योग्य. म्हणून कृष्णानं आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. त्यांना पोटभर दिलं महाराज. पोटभर शब्दाचा अर्थ हा आहे की आजही मला सांगा, संसारानं पोट भरतं का परमार्थानं पोट भरतं? कोणाचाही असू द्या महाराज, मी त्याच्यातलाचे प्रपंचानं काय भरत नाही, पोट भरत नाही. पोटासाठी केला जातो. विठ्ठला 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 विठ्ठला. याला तुम्हाला
तात्पुरतं उदाहरण देतो म्हणजे कळेल. आपल्याला कीर्तन किती तास झालं हे सांगता येतं का? ओट्यावरच्या गप्पा किती तास झाल्या हे सांगता येतं? नाही, तुम्ही नका का मारेनार, मी तरी का मग रोज वटारच बसलेलो आहे का? पण आज अनुभव सांगत असताना तुम्ही ज्ञानोबराच्या ओव्या वाचा. महाराज ज्ञानोबरांनी वेश्यागृहातली उदाहरणं दिली. विठ्ठला 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 जैसे का गावद्वारी आहे व जैसे. मग काही ज्ञानोबरायनं कुठे गेलते तिथं? आपल्याला ज्या ज्या गोष्टी कळा, मला सांगायचंय महाराज की आजही आपल्याला एखादी गोष्ट तृप्त का करत नाही? कारण त्याच्या तृप्तीचं साधन नाही. इथं भगवान सांगतात की आजे देतो पोट भरी. आजही आपल्याला कोणी असू द्या महाराज, कथा कीर्तन ऐकल्यानंतर खूप ऐकल्यासारखं वाटतं का? प्रपंच खूप ऐकल्यासारखं वाटतं. आणि दुसरी बाजू मी आपल्या पुढे मांडतो, ऐका जरा. तुमचा मातावर्ग इथं मोठ्या प्रमाणात आहे महाराज, कुठेही असतोच तो, त्यांच्याकडे श्रद्धा आहे महाराज. पण आजही मला सांगा, चित्तवृत्तीनं आपण संसार जो ऐकतो तो चित्तानं ऐकतो का कानानं ऐकतो? हा? आणि कथा कीर्तन कानानं ऐकतो. एखाद्या माणसानं तुमच्याकडं जर 15 मिनिट त्याच्या घरचं एखादं गाऱ्हाणं म्हणा, काहीतरी प्रपंचातली घटना म्हणा, तुमच्याकडं जर 15 मिनिटाचा विषय मांडला तर दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला जशाचा तसा सांगता येईल का? सांगता नाही यायचा. आणि आता कीर्तनाचा विषय जर बाजूला घेऊन विचारलं किती मिनिट बोलता येईल याच्यावर, याचा अर्थ सांगतो महाराज मी तुम्हाला. ही आपली चूक आहे अशातला भाग नाही. पण जी चित्तवृत्तीची स्वाभाविक ओढ आहे ती प्रपंचाकडे असते. इथं जगद्गुरु तुकोबराय चित्तवृत्तीनं विधी बनले महाराज. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशी. गोपी देखील सांगतात हरीने माझे हरीने चित्त. चित्तवृत्ती देवाकडे गेली. आपल्याला हा अभंग ऐकून एवढीच प्रार्थना करायची, देवा आमची चित्तवृत्ती अजूनही आम्हाला सहकार्य करत नाही, आम्हाला थोडं तरी चित्त तुझ्या पायाजवळ राहू दे, त्याला रमू दे, आणि हळूहळू आम्हाला त्यातला काय मिळू दे? आनंद मिळू दे. भगवान कृष्ण आज सगळ्या गोपालाच्या सोबत आहेत. त्या सगळ्यांना परमात्मानं आज त्यांच्या सोबत आणलेल्या ज्या शिदोऱ्या होत्या, अनेक खेळ भगवान खेळले. आणि त्यानंतर सगळ्यांच्या ज्या शिदोऱ्या आहेत त्या कर्मजन्य शिदोऱ्या सगळ्यांच्या एकत्र केल्या महाराज. काला करीते संतजन सवे त्यांच्या नारायण. भगवंतानं तो असणारा काला कुठं केला महाराज? तो यमुनेच्या काठी केला. आपण ज्या आज या पवित्र अशा ठिकाणी आहोत महाराज, भगवान हनुमानजीच्या सान्निध्यात आहोत. ही सध्या प्रवाहित झालेली स्रोताची नदी आहे महाराज, भक्ती नदी आहे. हिच्या काठावर आपण काय करायला लागलो? काला करायला लागलो. हा काला करताना आपण काय केलंय? आपलं जे कर्म आहे जसं होतं त्या पद्धतीचं कर्म देवाकडे आणलंय. देवाला एवढंच सांगायचंय की देवा या स्थानाचं महात्म्य, आता ते कर्म कर्म राहणार नाही, त्या कर्माचा काय होईल? प्रसाद होईल. एकच उदाहरण सांगतो आणि सेवा समाप्त करतो. जालन्याचे मुरमुरे पैठणला श्रेष्ठीत विकायला नेले. काय झाले? प्रसाद बनले. फक्त जालन्याहून काय केले? खरेदी केले आणि इथं नेलं की काय झाले? प्रसाद झाले. श्रेष्ठीमध्ये शिल्लक राहिलेले मुरमुरे पुन्हा जालन्याला आणून दिले. काय झाले? पुन्हा मुरमुरे झाले. तशी आपली कर्माची शिदोरी आपण आज इथं हनुमानजीच्या समोर आणली. नक्की ती कर्माची शिदोरी आज प्रसाद बनणार आहे. विठ्ठल तीच असणारी शिदोरी संतांनी तुम्हाला आम्हाला दिली. हरिभक्तीपरायण नारायण महाराजांच्या माध्यमातून सर्व मोरे वस्तीतील शिवाजी महाराज असतील, नारायण इंदे असतील, कल्याण मुळे असतील, कृष्णा मुळे असतील, भीमराव मुळे, मुनेरवाडीची भजनी मंडळी, आमची राजपिंपरीची भजनी मंडळी,
त्यांच्यासोबत असणारी गुणीजन मंडळी सर्वांच्या एकत्रित येण्यामुळं हा काय झाला, काला झाला. महाराज काला नाम ऐक्य. माझा असं आपल्याला फक्त जाता जाता विनंती आहे, हा काला इथं ठेवू नका, हा काला आपापल्या कुटुंबात घेऊन जा. आपल्या कुटुंबामध्ये विचाराचा काय करा, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. भगवंताला प्रार्थना करा महाराज. माणूस माणसामध्ये मिसळला पाहिजे. आज काय होतं, पाण्यात पाणी मिसळतं, दुधात दूध मिसळतं, पण माणसात माणूस मिसळत नाही. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. इथं नामाची लाही आणि प्रेमाचं दही या दोघांचं काही ऐक्य व्हावं आणि आपली जीवन यात्रा सफल व्हावी, एवढाच संदेश या निमित्तानं देतो. पुनश्च एकदा सर्व गायक वादक गुणीजन मंडळी या कार्याला देणगी देणारे देणगीदार दाते असतील, रोज अन्नदान करणारे अन्नदाते असतील, विविध मार्गानं सेवा करणारे सेवाधारी असतील, साऊंड सिस्टीम असेल, कृष्णानं अनेक ठिकाणी चित्रीकरणाचं माध्यम हे करून याला कुठंतरी प्रसारित करण्याचा केलेला प्रयत्न असेल, या सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो आणि झालेली सेवा हनुमानजीच्या चरणी समर्पित करू. ज्ञानेश्वर वारे दोही कडे मुख पसरून कडे पहातीच्या दारा दोही कडे मुख पसरून तुका म्हणे हाती ठोका सदा तुम्ही वारे दोही कडे मुख पसरून कंठी धरला कृष्ण म्हणे काला वाटो एकमेका उत्तम कादा वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा काला वाटो एकमेका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीरडगार काला वाटो एकमेका वैष्णवनिका बोलिलेले कोरे वेडे वाकोडे उतरे करा क्षमा अपराध महाराज आला हे उच्चारीला आधी काळ मी आपोला